स्वयंचलित ब्लॉक कटिंग मशीन वापरण्याच्या या चरण मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत आहे। हे साधन काँक्रीट आणि ब्लॉक्स द्रुतपणे आणि अचूकपणे कापण्यासाठी डायमंड ब्लेडचा वापर करते। कंत्राटदार, लस्केपर्स आणि DIS साठी उत्तम। हे ब्लॉक कटिंग सोपे करते। स्वयंचलित ब्लॉक कटिंग मशीनचे घटक: अटीस्किड व्हील, सुरक्षित हाताळणीसाठी घसरणे प्रतिबंधित करते। लिआयन बॅटरी, इलेक्ट्रिक मोटरला शक्ती देते। ऑइल आउटलेट बटन, साखळी स्नेहन नियंत्रित करते। बाफल इंटिग्रेटेड मार्गदर्शक, साखळीला मार्गदर्शन करते आणि ग्रीड लॉक करते। हाय स्पीड मोटर, कटिंग चेन चालवते। मोठे तेल तोंडात लावा, सोपे तेल रिफिलिंग। ऑइल बॅरल, चेन ऑइल धारण करते। शार्प ब्लेड, एक फिरणारी साखळी जी प्रत्येक कापण्यासाठी तीक्ष्ण करते। स्वयंचलित ब्लॉक कटिंग मशीन विरुद्ध हॅमर आणि चिन्नी। हॅमर आणि चिन्नी पारंपरिक, हळू आणि अशुद्ध आहेत। डायमंड ब्लेडसह स्वयंचलित ब्लॉक कटर व्यावसायिक आणि DIS दोघांनाही जलद, स्वच्छ कट, वेळेची बचत आणि साहित्य प्रदान करतात। पाळल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सुरक्षा खबरदारी: सेफ्टी ग्लास आणि हातमोजे घाला। कानाचे संरक्षण आणि सुरक्षा शूज घाला। ब्लेडची तपासणी करा आणि ब्लॉक सुरक्षित करा। सुरक्षित अंतर ठेवा। पूर्ण झाल्यावर बंद करा आणि अनप्लग करा। मशीन कसे वापरावे: मशीनला एका समतल पृष्ठभागावर किंवा स्टँडवर सुरक्षितपणे ठेवा आणि त्यास चिन्हांकित कटिंग लाईनसह संरेखित करा। मटेरियल स्पेसिफिकेशननुसार कटिंग डेप्थ आणि ब्लेडचा वेग सेट करा। खात्री करा की पाणी पुरवठा लागू आहे, जोडलेला आहे आणि ब्लेड थंड करण्यासाठी आणि धूळ कमी करण्यासाठी कार्य करत आहे। मशीनवर सुरक्षित सामग्री: आवश्यक असल्यास क्लॅम्प्स वापरा। मशीन सुरू करा आणि त्याला पूर्ण वेगाने पोहोचू द्या। लागू असल्यास स्वयंचलित फीड समायोजित करा। ब्लेडला स्थिर दाबाने कटिंग लाईनवर खाली करा। जबरदस्ती टाळा। आवाज किंवा जास्त गरम होणे यासारख्या समस्यांसाठी कट मॉनिटर करा। पाण्याचा प्रवाह कायम ठेवा। कापल्यानंतर ब्लेड उचला, पॉवर खाली करा, स्वच्छ तपासणी करा आणि मशीन सुरक्षितपणे साठवा। मशीनच्या चांगल्या कामगिरीसाठी देखभाल आवश्यक आहे। धूळ काढण्यासाठी प्रत्येक वापरानंतर ते स्वच्छ करा। नियमितपणे तपासणी करा आणि खराब झालेले भाग बदला। ब्लेड बदलताना निर्मात्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा। धन्यवाद।